गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळेजण खूप मजेत असतील. आम्ही पण मजेत आहे. आज आता ब्लॉगला स्टार्ट केलं आहे. खूप म्हणजे दिवसभर बिझी होतो. सो काही ना काही कामं चालू होती सुरुवातीची. सो आता ते सगळे झाली आहेत. यांची मस्ती इथे चालू आहे, न संपणारी कधीच. सो अर्धी एनर्जी हेच माझी संपवत असतात. आणि आता दाखवते पप्पा मम्मी काय करतायत. आणि हे बघणार बाहेर एवढं स्वच्छ झालं आहे ते बिकॉज ऑफ पप्पा. कारण की पप्पांना करायचं होतं ग्रास कटिंग स्वतःच. मग हर्षलने त्यांना शिकवलं की कसं मशीन स्टार्ट करायचं. आणि हे बघणार जे पप्पा लागले ते थांबतच नाही गवत साफ करायला. सुंदर असा दिवस चालू आहे मस्त. हा हो तेच ना. मम्मी म्हणते इथे कपडे वाळत टाकले, मागे काही करा, काही टेन्शन नसतं. कारण की फ्रंट साईडला ते सगळं अलाउड नाही आहे. हे दोघं हे इथे पाण्याचं चालू आहे. हा आता मी आली घरात आणि चेक करते. आमचं जेवण वगैरे सगळं झालंय बनवून, फक्त भात वगैरे बघायचं आहे किती लावायचं आहे किती नाही. घर पण मस्त छान क्लीनअप झालंय. आमूची फ्रेंड आली खेळायला. Hello guys! This is my best friend Jakisha. Hello. रात्रीच रडारडी झाली या दोघींची. हे दोघं तर अशी मस्ती करतात. त्यांना शाळेला सुट्ट्या लागल्यात. अमेरिकेत आता म्हणजे मे मध्ये शाळा संपते आणि ऑगस्टमध्ये स्कूल चालू होते. सो हे एक मिनटं आम्हाला शांती लागू देत नाहीये. माझे पप्पा मम्मी तर हैराण झाले की मी कशी काय सांभाळते या दोघांना. आणि प्लस जॉब पण करते. ते तर 2च आठवडे झाले, 2-2.5 आठवडे झाले त्यांना येऊन. पण ते 2.5 आठवड्यातच त्यांना रियालिटी चेक मिळाला. सो बघितलं मस्ती, कंटिन्यू मस्ती असते. फोन दिला तर शांत बसतात, फोन घेतला हातातून का मस्ती चालू करतात. बघा दोघांचं काही ना काही चालू असतं, शांतताच नाही अजिबात नाही. आय एम सेइंग युअर बॅड जॉब. से हाय. व्हिडिओ बनवायला घेतला ते पण एवढ्या लेट. त्यात पण तो परफ्यूम घेतला आणि फेसला लावला. कशाला? हे त्याच्यासाठी नसतं, हे फक्त स्प्रे अंगाला गुड स्मेल साठी कर. नो इट्स नॉट फॉर किड्स. आणि मी त्याच्याशी बोलते तर त्याचं मागून मारणं चालू आहे. बघितलं, मुद्दाम उगाचच. बापरे खूप डेंजर आहे. म्हणजे गेल्या 15 दिवसापासून तर मी टेन्शन मध्ये चालली आहे यांना घेऊन. बघितलं त्याला मुद्दाम हे करतोय. नको नको नको, तू गुड जॉब आहे ना, तू गुड जॉब आहे. नाही तसं नाही करायचं, त्याला नाही आवडत आहे ते. असं नाही बोलायचं. चल तू मला हेल्प करतो का कामामध्ये? चल हेल्प मी फॉर अ राईस. चल लेट्स गो. एकाला बाहेर पाठवलं डॅडीकडे आणि एकाला तिकडे बसवलंय कोपऱ्यात. ए तू तिथेच बस. यू सिट डाऊन ओव्हर देअर. डोंट गो, डोंट प्ले विथ हिम. बापरे ते दोघं एकत्र असले की खूप त्रास देतात. स्वतःचं जेवण पण बनवून झालं आणि मी आज बनवली आहे तोंडलीची भाजी. पहिल्यांदा मी तोंडलीची भाजी इथे बनवली आहे. मम्मी पप्पा आले तर जरा हेल्दी फूड खाणं चालू झालं आहे कारण की त्यांना भाजीपाला आवडतो. त्यांच्यामुळे आम्ही भाजी बनवली, भेंडीची भाजी बनवली, डाळ भात. आणि मी एकदम मस्त दाखवते की मी काय बनवायचे. पॉपकॉर्न ठेवते आणि मग तुम्हाला दाखवते की मी काय बनवलं आहे आज. सो ही बॅग असते पॉपकॉर्नची, ती फक्त ठेवायची मायक्रोवेव्हमध्ये आणि बंद आणि 3 मिनिटं लावून द्यायचं. ती होते की मी काय बनवलं आता फायनली. बॅक कॅमेरा. आम्ही लाडू खाल्ले पण आणि मी आताच बनवले. हे एवढे झाले आणि हे इकडे जे गायब दिसत आहेत ना, डाग दिसत आहेत, ते खाल्लेत आम्ही लगेचच. एवढे टेस्टी झालेत ते. जवळून दाखवते. मी हे ड्रायफ्रुट्स लाडू बनवले आणि हे मी स्वतः सगळं केलेलं, भाजण्यापासून तुपात वगैरे सगळं. फक्त काजू, बदाम आणि खजूर, बस. गोड काहीच वेगळं टाकलेलं नाही. सो असे छान लाडू लाड पुरवते मी त्यांना खाऊ घालून छान छान. आपण ती गोष्ट ऐकायचं ना, मम्मीकडे जा तू रोटी खा, नाही मुलीकडे जा तू रोटी खा आणि मग ये तुला मी खाईल. असं चल रे भोपळा टुणूक टुणूक, ती स्टोरी. तसं आता मम्मी पप्पांना खाऊन पिऊन पाठवते. आले याचे पॉपकॉर्न रेडी. दे इकडे माझ्याकडे.
आमचं हे पॉपकॉर्न रेडी आहे. ते बघा केवढी बॅग फुलली ती. हे एवढा ड्रामा नको मला, काही पण देतो आणून. त्याचं तूप चांगलं लागतं, बटर एकमेकांमध्ये मिक्स होतं. चांगलं हलवून घेतलं. बघा कशी वाफ येते. पार्कला निघालो आता आम्ही. थोड्या वेळ तिथे वॉक करू, घरी येऊ आणि मग जेवण करू. मम्मी फुल रेडी झाली पार्कला. हर्षल सरप्राईज झालं, मम्मी का रेडी झाली एवढी पार्कला जायला. इंडियात कसं खाली जायचं असं बिल्डिंगच्या तरी सगळे रेडी होऊन जातात. इथे कोणी बघत नाही बाहेर. तुम्ही कसं पण जा, काही घाला, काही कपडे घाला, रेडी व्हा नका रेडी होऊ, कोणी तुम्हाला जज नाही करत इथे बाहेर. चालू झालं बघा हे दोघं बाहेर. आजचा ब्लॉगच आहे की कियान रियान किती त्रास देतात हे बघायचा. मी बोलली ना मम्मी पप्पा वैतागले. ते माझ्या बहिणीचा फोन आलाय सकाळी सकाळी. ऐक कट झाला. उचल मम्मी, फोन आला परत. हो झाला, कानाला लावायचा केला ते. सो माझ्या बहीण सकाळी सकाळी उठून 4 वाजता डब्बा बनवून जॉबला जाते. ती टीचर आहे कल्याणला. सो तिचा कॉल आला. आता आम्ही आलो पार्कला आणि कियान रियान इथे खेळतोय. पाणी पण घ्या बडी बाहेर, एक बॉटल. ओ सॉरी. मस्त इथे फिरायला, मस्त काही टेन्शन नाही. मम्मी सांगते बहिणीला की इथे फिरायला खूप जागा आहे. तुम्ही माझ्या व्हिडिओज मधून बघतातच इथे पब्लिक पार्क, जे फ्री पार्क असतात ते किती मोठे मोठे असतात वॉक वगैरे साठी. गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना. कारण की आमच्या इथे 8:30 वाजता बघा किती उजेड आहे. तिथे आता सकाळचे वाजले असतील 8:30, 7:30, 7 वाजले असतील तिकडे. सो तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आमच्या इथे चालली आता रात्र होईल. 9 वाजता अंधार होईल पूर्ण, पण 9 वाजेपर्यंत असाच उजेड असतो. आता वाजले 8:30. ते माझ्या बहिणीला की हे पोरं शीतलला किती त्रास देतात असं. गो ये मम्मी बस. मम्मी का बस. अरे वा, आता यांची मस्ती घरात होती. आता मी यांना असं थकवली ते पार्कला, कधी घरी जाऊन झोपलेच पाहिजे. गुड जॉब. एनर्जी वेगळी बाबा त्यांची. मला तर हात दुखा लावून गेले. आई वैतागली तू कियान रियानला. आंघोळी घालता करताना तर वैतागली बाबा. एकमेकाच्या अंगावर काय पडतात काय काय चालू नाटक. थोडं वॉक करूया म्हटलं. मग पप्पा मम्मीसोबत आता इथे वॉकला म्हणजे पार्कच्या आजूबाजूलाच फिरतोय. आणि त्यांना बघा किती छान वाटतंय. इकडे दिसणारे छान छान घरं, आजूबाजूला एवढी स्वच्छता, रस्त्यांची बनवलेली स्टाईल, हे सगळं बघून त्यांना फार आश्चर्य वाटत असतं. आणि ते सगळं बघून मस्त एन्जॉय करत असतात. पुढे चला रे, पुढे चला रे, पुढे चला रे करता करता मीच पुढे अमेरिकेला येऊन गेलो. कुठल्या डेपोला होते तुम्ही? मुरबाड डेपोला. मुरबाड डेपो. आणि काय काम करत होते? मी कंडक्टर म्हणून मुरबाड डेपोला होतो. पुढे चला करता करता मीच पुढे अमेरिकेला येऊन गेलो. असं मस्त आमचं एन्जॉयमेंट चालू होती. संध्याकाळ झाली ती, इथून घरी गेलो, जेवण केलं आणि झोपलं. असं होता आजचा संध्याकाळ. कसा वाटला व्हिडिओ, तुम्ही कुठून बघितला ते नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. बाय बाय. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.